नमस्कार मंडळी. टेक तडका 24/7 मध्ये मी प्रियंका पाटील, तुमची AI आणि टेक फ्रेंड. आज एक खूपच महत्त्वाचा आणि धक्कादायक अपडेट आहे. म्हणजे विचार करा. आपल्याला माहिती आहे की सरकार सोशल मीडियावर लक्ष ठेवतं. पण आता अमेरिकेतून बातमी येतेय की तिथलं सरकार, विशेषतः ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन, AI वापरून AI वापरून जे लोक कायदेशीररित्या अमेरिकेत राहतात, व्हिसावर आहेत किंवा ग्रीन कार्ड होल्डर्स आहेत, अशा लोकांचे सोशल मीडिया अकाउंट्स तपासत आहे. EFF म्हणजे इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाउंडेशनने या विरोधात केस दाखल केली आहे. काय चाललंय काय? तर हे AI सगळ्या नॉन सिटिझन्सचे पोस्ट्स बघतोय म्हणे. आणि काय शोधतोय? तर जे सरकारला किंवा अमेरिकन कल्चरला आवडणारं नाही असे पोस्ट्स, जसं की अमेरिकन सरकारवर टीका करणारे पोस्ट्स किंवा पॅलेस्टाईनला सपोर्ट करणारे पोस्ट्स, अगदी युनिव्हर्सिटी प्रोटेस्ट्सबद्दलचे पण, किंवा चार्ली कर्क नावाच्या व्यक्तीच्या हत्येबद्दल काहीतरी बोललेलं. हे ऐकूनच धक्का बसतोय. अकापेसा. EFFचं म्हणणं आहे की हे फक्त पाळत ठेवणं नाहीये, तर लोकांना धमक्या पण दिल्या जात आहेत. व्हिसा रद्द करणं किंवा इमिग्रेशनमध्ये अडकवणं अशी शिक्षा होऊ शकते म्हणे. स्टेट डिपार्टमेंटच्या एक्स अकाउंटवर पण काही उदाहरणे दिली आहेत, जसं की चार्ली कर्कबद्दल बोलल्यामुळे व्हिसा रद्द केलेल्या लोकांची यादी. ही केस युनियनमधील ऑटो वर्कर्स, टीचर्स आणि कम्युनिकेशन वर्कर्सनी मिळून दाखल केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा लोकांच्या फ्री स्पीच राईट्सचं उल्लंघन आहे, म्हणजे अनअपोज्ड विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासारखं आहे. एकंदरीत AIचा वापर जिथे चांगल्या कामासाठी व्हायला हवा, तिथे असा संशयास्पद पाळतीसाठी होतोय, ही खरंच चिंताजनक गोष्ट आहे. यावर तुमचं काय मत आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. टेक तडका 24/7 साठी मी प्रियंका पाटील, तुमचा टेक दोस्त. भेटूया पुढच्या अपडेटसोबत.